बायको असल्यासारखं वागायचं नाही. मी बायको म्हणून नाही तर तुमची कॅलिबर माहित असलेला माणूस म्हणून बोलते. आणि तुम्हाला जर सारखी माझ्यात बायको दिसत असेल तर मी तरी काय करणार आहे. बरं सर, तुम्ही ऐका माझं. तुम्ही चला खाली जेवण करून घ्या, नाहीतर परत सगळ्यांना वाईट वाटेल. आणि तुम्ही मुद्दाम आला नाहीत म्हणून सगळ्या घरच्यांच्या मनात गैरसमज होईल उगाच. चला. होऊ दे गैरसमज, वाटू दे वाईट, काय फरक पडत. आता माझ्यासाठी फक्त पैसा उभा करणं महत्वाचं. आणि काय ना, मी तुझ्यासारखा 2 वेळच्या जेवणासाठी जगणारा माणूस नाहीये. माझी काहीतरी अॅम्बिशन्स आहेत आयुष्यात. कोणाशी बोलतोय? तुझ्यासारख्या वस्तीतल्या भिकारड्या लोकांना काय कळणार आहे अॅम्बिशन्स काय असतात. मी जेवणार नाही. तू जाय, तू निघ इथून. अहो सर, ठीक आहे सर. तुम्हाला खाली जेवण करायला नाही यायचं ना, पण मी तर तुमच्यासाठी जेवणवर आणू शकते. आई तुम्ही काही म्हणा, पण ती राणी खरंच खूप हुशार आहे. नाही म्हणजे बघा ना, स्वतःच मुद्दामून तुम्हाला आणि आबांना तिने शेतावर नेलं का, तर तिथे काय चाललंय हे कळावं म्हणून. म्हणजे आबांमध्ये आणि इंद्रा भाऊजींमध्ये भांडणं व्हावी, घरामध्ये मोठा वाद व्हावा, आणि एकदा का वाद झाला तो सोडवण्यासाठी मध्ये पडायचं आणि मग इंद्रा भाऊजींच्या बाजूने बोलायचं. म्हणजे मग इंद्रा भाऊजींना काय वाटणार की माझ्याच घरातली माणसं माझ्या बाजूने बोलत नाहीयेत, माझ्या विरोधात जात आहेत, आणि फक्त राणी माझ्या बाजूने बोलतीये. तुम्ही बघितलत ना ती राणी इंद्रा भाऊजींची बाजू घेऊन कशी बोलत होती. इंद्रजित सर एवढे वाईट नाहीयेत. आज ना उद्या ते कर्ज फेडून महाडेक इंडस्ट्रीला नंबर 1 वर नेतील, ही खात्री आहे मला. अयो, इंद्रा भाऊजींना तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ना ती त्या मुलीनं पूर्ण केली. का, तर तिला भाऊजींच्या मनामध्ये तुमच्यापेक्षा मोठं व्हायचंय. पण हे एवढं सोपं वाटलं का तिला? नाही, मान्य आहे हे सोपं नाहीये, पण आपण जर अशाच बेसावध राहिलो ना तर तिच्यासाठी काहीच कठीण नाहीये. तुम्ही बघताय ना, आबांशी गोड गोड बोलून तिने आबांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंय, आणि आता तोच मोर्चा तिने इंद्रा भाऊजींकडे वळवलाय. ए राणी, इंद्रा कुठे आहे? ते नाही आले.